आणि सिटी सुंदरींनो, मुंबई मॅन्शन मधला आजचा शेवटचा दिवस. ह्यानंतर होणार फिनाले एपिसोड. पण आजचा दिवस बनवूया अविस्मरणीय. आज होणार खूप धमाल, मस्ती, गमतीदार खेळ. हसत खेळत आपण घेणार आहोत मुंबई मॅन्शनचा निरोप. चला तर आजी माझी सगळे कंटेस्टंट आजचा दिवस मजेदार घालूया. स्वर्ग म्हणून मी मुंबई मेन्शनला नाव दिले. त्या स्वर्गात आणि परत आता आपण बाहेर जाणार, निरोप घेणार म्हटल्यावर असं वाईट वाटलं. आणि त्यात सगळी मित्र मैत्रीण सगळी होती. आता कधी तर काजलने गुळगुळ केलं का नाही त्याला तर वंच्या पुढे थांबवायची नाही. हो काय कोणासमोर म्हणत थांबा अजिबात थांबवायची नाही त्याला अजिबात. अनुश्री बसते. So glad to back in the Mumbai mansion. एकदम जीव धगधग धगधग झाला. भूत चांगला, भूत दिवसानंतर पाहिल्यानंतर एक नंबर वाटत आहे. काय केलं तू एवढे दिवस माझ्याशिवाय? खेळत होतो का आता भांडत भांडत. मस्त 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 खेळला पण खूप भारी. पण टी शर्ट वगैरे भारी दिसतोय. खरंच का? मस्त एक नंबर. अक्षताई आली, अक्षताईला मिठी मारली आणि जे तिचे पहिले जे पार्टनर होते म्हणजे मित्र मैत्रीण होते त्यांच्यासोबत भेटला वगैरे. फिनाले आलाय आणि सगळे फ्रेंड्स घरी आहेत, सगळे कंटेस्टंट्स घरी आहेत. घर भरल्यासारखं वाटतंय. नवीन दिवस, सगळेच एक्स कंटेस्टंट आलेले आणि खुशीचा माहौल होता. क्या होता काजल? क्या बोल रहा था ये? व्हाट? मतलब तुम्हारे रिगार्डिंग कि तुम्हारी फाइट्स हो रही थी. I don't feel Yes, like sir. saying it to you. क्या क्या? I don't feel like saying it to you. Why? मेरी मर्जी. You have to tell me. I was his mentor first. Boss. हाँ, of course I was. Boss. हाँ, but it is related to me. मला कळलंच पाहिजे की काय झालं होतं काय नाही. काय मी बघत पण होते. त्याचा परफॉर्मन्स नंतर चांगला व्हायला पाहिजे होता, ना की तो नेगेटिव्ह व्हायला पाहिजे होता. ना की तू त्याला खूप शिव्या sorry द्यायची. to talk to you. मी माझ्याशी बोलते. असं ओव्हर ऍक्टिंग करून काय नाही माझ्याशी होणार. बोलते. माझ्याशी बोलते. ओव्हर ऍक्टिंग असं काही नाही माझ्याशी होणार. बोलतेय. सॉरी सॉरी. आयु मला दिसत नाहीये तू. मी नाही नसून तर- पण या घरात खूप आहे. तू असून पण शून्य आहेस. हा फरक आहे आपल्यात. हे खूप क्लिअर होतं. काजल काय क्रिशसाठी किंवा तिला कुठलाही पार्टनर दिलं ती त्याच्यासाठी कधीच खेळणारी मुलगी नाहीये. ती मुलगी सेल्फिश आहे. विजा फायनली फिनाले पर्यंत पोहोचलो. आता कसं वाटतंय? सिटीत गाव गाजते. मग काय गाजतच आहे. पण एक काय अवतार केलायस तू? जरा केस जरा झटाविटा झाले, जरा सरळ करतो. विजया एवढे दिवस मेहनत केली, परफॉर्म केलं, पण आता फिनाले मध्ये इम्प्रेशन पाहिजे ब्रो. छान दिसायचं तुला फिनाले मध्ये. मी ना तुझ्यासाठी काही आणलंय. काय जिलेट गार्ड. हे वापरायला एकदम सोपं आणि फ्लेक्झिबल आहे. आणि तू ऍक्च्युली खरंच इम्प्रेशन पण पाडशील खरंच? परफॉर्मन्स सोबत. फिरते किती? अरे हे जिलेट गार्ड आहे ना, ते वापरायला अगदी सोपं आहे आणि फ्लेक्झिबल आहे. काय सांगतेस? वापरून बघ. वा यार, आता काय भारी दिसतो राहिलो, काय मॉडेल दिसतोय आता मी. फिनालीला एकदम कडक दिसेल मी बी. स्वागत 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 आहे तुम्हा सर्वांचं. ह्यांचं तर आहेच, हे तर इथेच आहेत. मंडळी, आज माझ्या मनामध्ये आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावना आहेत. दुःख या गोष्टीचा की आज आपल्या या गावरान ब्रो, सिटी सुंदरी यांचा आपल्या मुंबई मॅन्शन मधला हा शेवटचा दिवस असणार आहे. पण आनंद या गोष्टीचा की आपले आजी माजी गावरान ब्रोज, आपल्या सिटी सुंदरी सगळे आज एकत्र आलेत
आज आपण इकडे धमाल मस्ती आणि आपला टास्क आज आपण एकत्रपणे करणार आहोत. तर चला टेन्शन बाजूला ठेवून सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीज. सडनली मला असं वाटायला लागलं आपण परत पहिल्या दिवशी आलोय. कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना परत मुंबई मेन्शन मध्ये येऊन? एकदम भारी सर. श्रेयस सर आले आणि मग ते सगळं नॉस्टॅल्जिया आणि मेमरीज परत आले की सर यायचे आणि मग टास्क सांगायचे की आता असं असं करायचं आणि मग गप्पा गोष्टी व्हायचा. तर मग ते सगळं परत रिपीट होत होतं आणि मग खूप भारी फिलिंग होती. अक्षता, आल्या आल्या रडले सर मी हो. खूप मनापासून माझ्या फ्रेंड्सना भेटले. असं खूप भारी वाटलं, खूप भारी. अच्छा. काजलला भेटलीस? हो, आल्या आल्याच. हो. हो, कसं वाटलं भेटून? सगळं व्यवस्थित? वाटण्यासारखं असं काय वाटलंच नाही सर मला की काय वाटावं. अच्छा. पहिला पण नव्हतं एक्झिस्ट, आता पण नाही करत, तर पुढं पण नाही करणार. ओ अच्छा. एक्झिस्टन्स, ओ माय गॉश. सो पंकज, तू सांग, गावामध्ये काय गोष्टी बदलल्या? जे मोठे अधिकारी PSI सर वगैरे जे काही येत हा. असतात ते उलटे म्हणजे आमच्या गावातलेच गाईड वगैरे हा. आहेत, ते त्यांच्याकडून म्हणजे फोन वगैरे करून घेतात का आम्हाला त्याच्यासोबत भेटण्यात वेळ आहे का त्यांच्याकडे. म्हणजे विचार करा सर, किती म्हणजे खुशी असेल आम्हाला. वाह वाह, चलो व्हेरी गुड. पाहुणे सगळे आपल्याकडे आलेत म्हणून आज त्यांच्याशी जास्त गप्पा चालल्यात. पण आता तुम्ही सगळे एपिसोड म्हणा किंवा सोशल मीडियावर म्हणा काय 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 बघून आलात, तर म्हणून मला आता तुम्हाला विचारायचं आहे, एक जोडी जी डिझर्विंग आहे हा शो जिंकण्यासाठी आणि एक जोडी जी डिझर्विंग नाही आहे, त्यासाठी आपण एक छोटासा सेटअप मागवून घेऊया. सेटअप आणा प्लीज. सगळ्यात आधी पंकज, जे तुला वाटतं त्या गावरान ब्रोच्या गळ्यामध्ये हे तुला चेन, हे लॉकेट घालायचंय. जे फिनाले जिंकतील ते कोण आहेत? मला ते क्रिसला द्यायचं. मला वाटत नव्हतं की पंकज मला पात्रचा टॅग देईल, पण त्यांनी माहीत नाही कुठल्या कारणानं मला तो पात्रचा टॅग दिला. मला आवडला. जसे व्हिडिओ वगैरे बघितले, त्याची जे काय परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने मी त्याला पात्र म्हणून असं ठरवलं. ओके. रामामुळे पंकज बाहेर पडला होता, तर पंकजनी येऊन रामाला अपात्र हे ठरवलं. एक्सपेक्टेड होतं मला थोडं. मला असं वाटतं की हे पात्र मला अथर्वला द्यायचं आहे, कारण अथर्व खूप छान खेळतो आणि पब्लिक सपोर्ट पण खूप जास्त आहे. महाराष्ट्रातील सगळे लोक अथर्वला खूप जास्त प्रेम करतात, तर मला असं वाटतं की अथर्वला हे खूप डिझर्विंग आहे ऑनेस्टली. आणि अपात्र मला असं वाटतंय की मला क्रिशला द्यायचं आहे, कारण क्रिश बोलतच नाही, कन्फ्यूज दिसतोय, खूप शांत दिसतोय. काजलच दिसते, क्रिश नाही दिसते टू बी ऑनेस्ट. ते मला खूपच ऑब्विस होता. तो प्रणाली आणि श्रुती बरोबर गोड गोड बोलायचंय, तिला घाण दिसायचं नाहीये. करंट सिच्युएशन आणि सिनारिओच्या हिशोबाने ऋषिकेश. रामाचे एफर्ट्स कुठेतरी कमी पडले असं मला वाटतं. दीपक चांगला खेळतोय आणि त्याची मेंटोर बी चांगले शिकवतात. दीपक पण ऐकून घेतो आणि त्यांनी भरपूर काटात जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्याला पात्र दिलं. अपत्र रामाला. रामा कुठली गोष्ट ऐकत बी नव्हता, मनाचं खरं करायचा आणि तास पण चांगले खेळत नव्हता, त्यासाठी मी रामाला अपत्र दिलं. सुभाष येऊन रामालाच अपात्र देणार आहे मला माहित होतं, कारण स्टार्टिंग पासून त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी 36चा आकडा आहे. अथर्वची बाहेर भरपूर चर्चा चालू आहे. मला असं वाटतं का अथर्वची पण दीपकला देतो. अर्जुनकडून एक्सपेक्टेड नव्हतं, अजिबातच नव्हतं. जिंकणार पाहिजे अथर्व आणि रेवती. आणि अपात्र ऋषिकेश, कारण गमात हे कमी केला आणि what I have seen दुसऱ्या शोमध्ये जेव्हा कोई ॲक्सिडेंट होते तो तू घर
घरी जातो. हा गारी जातो. हम्म. तो मला असं वाटतं की हे fair. ओके. पात्र मला असं वाटेल की दीपक प्रणाली. मला असं वाटतं की दीपकमध्ये ते विनरशिपच्या क्वालिटीज आहेत आणि मला त्याचा गेम पण स्टार्टिंग पासून खूप आवडतं. त्यांचं ते बॉन्डिंग वगैरे खरंच सगळं खूप आवडतं. तर मग मला असं होतं की मला पाहिजे होतं की दीपक आणि प्रणाली हेच जिंकावं. अपात्र आधीपासून मी रामाचा कॉन्फिडन्स मला आवडतो, बट तेवढा ते गेममध्ये दिसून एवढं नाही आलं. त्यांनी स्वतःच बोललं होतं की मी नाही स्टार्टिंगपासून एवढं मेहनत घेत होतो किंवा मी एवढं लक्ष देऊन नाही खेळत होतो. मे बी त्याला नाहीच आहे इंटरेस्ट, म्हणून मग मी रामाला अपात्रचं दिलं. श्रुती आणि ऋषिकेश आहे आणि कॉमेडी पण आहे ते. कॉमेडी पण आहे. नाही कॉमेडी हा कॉमेडी म्हणून त्यांना मी ऋषिकेश. हां. ओके. आणि अपात्र मन लावून जास्त नाही करत रामा. बरेच कंटेस्टंट झाले होते आणि माझं असं झालं की अरे आम्ही पात्र पण नाही आणि अपात्र पण नाही, कारण खूप वेळ विजयच्या गळ्यामध्ये एक सुद्धा ते तसलं लॉकेट नव्हतं. सर पात्र मला वाटतं ऋषिकेश आणि श्रुती फार डिझर्विंग वाटतात. आणि अपात्र रामा थोडा अजून कमी एफर्ट्स टाकतोय. थोडा अजून एफर्ट्स टाकायला पाहिजे रामाने बाकींच्या जोड्यांपेक्षा. सॉरी. काही इशू नाही. हे ऋषिकेश. ऋषिकेश. ओके. हे विजय. विजय. मला असं झालं की एकतर निक्सनला काही कळत नाहीये की नक्की काय चालू आहे, किंवा त्यांनी बाहेरच्या सोशल मीडियाच्या किंवा ऍक्च्युअल मध्ये कसं चालू आहे हे सगळं तर बघितलेलंच नाहीये. ज्यांनी बघितलंच नाहीये तो त्याबद्दलचं अपात्र मत कसं मांडू शकतो. अथर्व. अथर्व. आला होय. तर त्याची खूप म्हणजे चर्चा चांगली आहे आणि त्याला चांगले लोक बी ओळखतात, त्यामुळे मला वाटतं ते जिंकू शकतो. ओके. अपात्र कोण आहे? शो तर सगळेच चांगले खेळतात आहे, पण रामा कमी. खूप अनऑब्वियस काहीतरी होणार नाही. शॉकिंग. ओ माय गॉड, सो शॉकिंग. ऑफकोर्स मला अथर्व अत्यंत पात्र वाटतो जिंकण्यासाठी. ते दोघं अमेझिंग खेळत आहेत आणि रेवती सुद्धा तितकंच भारी खेळते आणि तितकाच तिला बाहेर सुद्धा सपोर्ट आहे. आणि अपात्र मला दीपक आणि प्रणाली वाटतात, कारण माझे रिझन्स माहितीच आहेत सगळ्यांना. सो बेसिकली सर हा रियालिटी शो आहे आणि आय डोंट थिंक बोथ ऑफ देम आर रिअल. गायत्रीला काही नसेल ना बोलायसाठी तर तिचं एकच हत्यार आहे की बोला हे दोघं फेक आहेत. एंटरटेनमेंट फॅक्टर वाईज ऑफकोर्स ऋषिकेश आणि यांचं मला थोडं कॉम्बिनेशन आणि सगळ्या गोष्टी आवडतात. सो पात्र आय गिफ्ट टू ऋषिकेश. मला कुठेतरी वाटत होतं की अक्षता क्रिशची मेंटॉर होती, तर अक्षता येऊन क्रिशला द्यायला पाहिजे होतं, पण ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. तिने क्रिशला दिलं नाही. अपात्र विजय आय फील. मला तेव्हा नक्कीच असं वाटलं की हे मुद्दामून केलेलं आहे, हे एक रिव्हेंज मध्ये केलेलं आहे. किती आहेत तुझ्याकडे पात्र? किती आहेत? 2. 2 पात्र आहेत आणि 2 अपात्र आहेत का? येस. ओके. काय म्हणशील? तर पहिल्या दिवसापासून फेक म्हणजे कोण आहे ऍक्च्युअली आणि कोण किती काय बनायचा प्रयत्न करत होता हे सगळ्यांनाच दिसत होतं. तर गायत्रीचं वोट काउंट नाही करत. रियालिटी शो आहे, त्याच्यामध्ये रिअल माणसं राहणं डिझर्व करतात, अनरिअल माणसं राहणं डिझर्व नाही करत. त्यांनी डेली करावा किंवा त्यांनी फिल्म करावी, एवढं सिम्पल आहे. ऍक्टिंग करायची असेल तर. म्हणून गायत्री तू आधी आऊट झाली. डझंट रिअली मॅटर टू मी. रामा किती आहेत तुझ्याकडे? 7. 7. काय म्हणशील?
त्यांच्या बोलल्यावरूनच कळलं, खूप मागं पडलो. क्रिश, एक पात्र एक अपात्र, काय वाटतं? माझ्या मते तर मी पूर्ण प्रयत्न करत होतो. ऋषिकेश, श्रुती, जेव्हा आपण सगळ्यांना विचारलं होतं की कोण सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत, स्ट्रॉंग टीम आहे, खूपशा जणांनी तुमचं येस नाव घेतलं, येस सर. पण आज एक अपात्र. एक अपात्र पण आहे. येस सर. ओके, की नॉन डिझर्विंग आहात तुम्ही. येस सर. मला खरं असं वाटतं की त्या रिझनमुळे म्हणजे आम्ही 4 टास्क नाही केले म्हणून आम्ही अपात्र होतो. कारण की डॉक्टरनी 14 दिवस रेस्ट सांगितलेली, पण तो 3ऱ्या दिवशी टास्कवरती उभा होता. आणि आय थिंक दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट कमबॅक वी हॅव एव्हर मेड. आणि दोज 4 टास्क इज इक्वल टू 1 कमबॅक सर. तर मला असं वाटतं की तो आमचा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे. किती पात्र किती आहे तुमच्याकडे? 5. एक अपात्र आहे. ओके. विजय, सर दोन्ही पण अपात्र आहेत, पात्र नाही. तुला काय वाटतं अनुश्री, तुम्ही अपात्र आहात? सर मला नाही वाटत की आम्ही अपात्र आहोत. आणि विजय डे 1 पासून खूप कन्सिस्टंट आहे, खेळतोय चांगला. आणि मे बी ह्या सगळ्यांनी बघितलेलं नाहीये. अथर्व, किती आहेत तुझ्याकडे पात्र? 5. किती? 5 पात्र आहेत तुझ्याकडे, अपात्र एक पण नाही आहे. कसं वाटतंय? पात्र राहिली सर. जे होईल ते होईल. आय एम जस्ट हॅपी की त्याला सगळे डिझर्विंगच समजतात, नॉन डिझर्विंग कोणी समजत नाही. सो हे जे काय आपल्याला टॅग्स मिळालेत, ओके, हे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज ह्याला लाईटली घेऊ नका. या सगळ्या गोष्टींचा लीडर बोर्डवर खूप फरक पडत जाणार आहे. त्यामुळे याच्या पुढे पण आता आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळे पण इन्वॉल्ड असतील. जरी त्या गमतीच्या वाटल्या तरी तुम्ही तुमच्याकडनं त्या सिरियसली करा, जेणेकरून जे काय अपॉर्च्युनिटी असेल वर खाली जायची तीच आहे. आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे जाण्याच्या आधी आज ऋषिकेश आणि अथर्व, बिकॉज तुम्हाला प्रत्येकी 5 टॅग्स मिळालेत पात्रचे, त्यामुळे तुम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळते. थँक्यू सर. सो बेसिकली मित्रांनो, आता आपण जी ॲक्टिव्हिटी करणार आहोत, जो टास्क करणार आहोत, तो असा आहे की तुम्ही जे काय वेगवेगळ्या आपण गोष्टी या शहरामध्ये, गोव्यामध्ये वगैरे बघितल्या, केल्या, शिकल्या, त्याचं बघू तुम्हाला किती त्या लक्षात. ओके, सो ऑब्व्हियसली एक बोल येईल, त्याच्यामध्ये चिट्स असतील, त्यातली एखादी चिट तुम्हालाच सिलेक्ट करायची आणि जी काय त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी असेल ती तुम्हाला इन्स्टंटली करून दाखवायची आहे. जर्नीमध्ये जे काही शिकलेत सगळे मुलं, त्याचा परत रिपीट टेलिकास्ट होता. काल खाल्लेलं लक्षात राहत नाही आणि हे आता कुठं आठवायचं, काय केलंय, जरा डोक्यात घालावं लागेल काय तर विचार करत बसलो. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मेंटॉरची मदत घेऊ शकत नाही. कोण सगळ्यात जास्त रेडी आहे मला सांगा? क्रिश, ये मेरा शेर. आजा क्रिश, आजा. असं होतं की जो कोणता टास्क येईल मी तो करणार. ओके, यातनं एक चिट सिलेक्ट कर. 1 2 3 4. रॅम्प वॉक सर. रॅम्प वॉक. ओके. जेव्हा रॅम्प वॉक आहे हा कळलं, माझं असं झालं की आता मी कसं रॅम्प वॉक करू. म्हणजे एकतर गोव्यामध्ये मी हिल्स घालून सेना मी रॅम्प वॉक केला होता आणि ज्यावेळेस मेकअवरचा टास्क होता त्यावेळेस रॅम्प वॉक केला होता. रॅम्प वॉक करत खाली यायचंय, पोज करायचंय आणि शेवटी एक वाक्य द्यायचं. मी खूप कॉन्फिडेंट होती की तो खूप छान करणार. रेडी क्रिश? येस सर. ओके, कॅन वी हॅव सम म्युझिक प्लीज? हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. त्या मुलाने जो रॅम्प वॉक केलाय, मी मॉडेल असून मी हे सांगते की जेव्हा तो चालत होता तेव्हा एकदम प्रोफेशनल मॉडेल वाटत होता. तो एकदम क्लासी होतं. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा, सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती. हमको तुमसे प्यार है.
तुम्हाला कसं वाटलं? सर आय थिंक खूप प्रोफेशनल वॉक केला त्यांनी. फॅम. नेक्स्ट ऋषिकेश. दोन पाय तुला. चॉफने नूडल्स खायचे सर. ओ नाही बरोबर खायचं आहे त्याला. तशी मला खायचंच आहे सारखं. एक नंबर टास्क आलाय ह्यात तर आपण केलंच पाहिजे. नूडल्स खायचं का हे खायचं? दोन्ही खायचे. तास जिंकणं खायचं काम नाही, पण आज आपल्याला खायचं काम आहे. बघू नका रे, खाऊ द्या मला. सगळ्यात सिम्पलेस्ट टास्क पहिलवानचा वाटला. तूक लावायचं काम करतोय हे दिसत होतं, कारण त्याला चॉपस्टिक्स पकडता येत नव्हतं आणि मला असं होतं अरे असं नाही, असं पकडायचं, तर ते दिसून येत होतं की त्याला जमत नाहीये. पण तरी त्यात त्याने एक बाईट खाल्लं तर सगळे टाळ्या वाजवायला लागले त्याच्यात. भूक लागली. हा टास्क वीक 1 मध्ये होता आणि एवढे आठवडे झालेत, ह्याला बरोबर लक्षात आहे की नाही आहे हे मला असं वाटत होतं की होईल की नाही होईल की नाही होईल. पहिला आलो तुला ना. अजून एकदा तूच खा. बरं झालं ह्याला बरोबर ते चॉपस्टिक आणि खायचं मिळालं. चॉपस्टिक्सचा टास्क नव्हता एवढा डिफिकल्ट, पण ते जाणून बुजून असं करायला तो करत होता चॉपस्टिक सोबत, मला असं वाटतंय. पुढचं कोण येतंय? आता सगळ्यांचे हात वरती जायला लागले. ये. सारखं असलंच असतोय सर मला. 5 चांगल्या 5 वाईट. आपल्या मेंटॉर बद्दल 5 चांगले आणि 5 वाईट वाक्य इंग्रजीत बोलायची आहे. अगं बाई, इंग्लिशचं आमचं अगोदरपासून वाकडं आहे. तेव्हा एकतर मला काही सुचत नव्हतं, तरी आपलं कसं तरी हळूहळू आपलं सुचायला लागलं की मग मी बोलायला लागलो चांगलं. रेवती इज नाईस पार्टनर. रेवती इज नाईस स्माइल. रेवती इज व्हेरी स्मार्ट. रेवतीला विश्वास बसला नाहीये, पण रेवती इज वाईट ह्याच्यात पलीकडे वाईट वाईट पण मोजायचं एकत्र. चालेल, वाईट पण एकत्र मोजू आपण, काय प्रॉब्लेम नाही. रेवती इज शाउटिंग. रेवती शाउटिंग. ओके, दॅट इज ओके. अँड रेवती इज टॉल. टॉल म्हणजे उंच का? टॉल म्हणजे नाही, स्मॉल. रेवती स्मॉल. मग टॉल चांगल्या ह्याच्यात घ्यायचं की वाईट ह्याच्यात घ्यायचं? चांगल्या ह्याच्यात. रेवती इज टॉल. ओके. आणि रेवती स्मॉल नाही, पण आता आतमध्ये बघ येईल काय. रेवती सिस्टर नेम डिक्कू. रेवती सिस्टर नेम इज डिक्कू. रेवती इज नाईस हेअर अँड रेवती इज नाईस लिपस्टिक. रेवती इज नाईस हेअर अँड लिपस्टिक. हे काउंट नाही होणार कारण त्यांनी तुला दाखवले केस. दुसरं बोल. रेवती इज ड्रेसिंग नाईस चॉईस. ओके, 5 झाल्या चांगल्या गोष्टी. मला असं वाटलं की मी काहीतरी चांगलं काम केलंय या शो मध्ये, ज्याच्याकडनं मला 5 चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत माझ्याबद्दल. 5 काही वाईट गोष्टी. 4 सर, एक सांगितलं. 4. एक झालं. रेवती इज लाफिंग बिग. ते नाही आवडत तुला.
ओके. वाईट काय तुझं आता सांगू परत म्हणजे माणसाला रुसून बसशील तू. बोल ना तू टास्क जिंक बोल काय पण बोलायचं ते. जेव्हा 5 वाईट गोष्टी बोलायच्या होत्या तेव्हा मला असं वाटलं की तो कुठे ना कुठेतरी हेजिटेट करतोय किंवा हे बोलल्यावर मला कसं वाटेल. मी म्हटलं आत्ता ही वेळ आहे का विचार करायची. जेव्हा विचार करायचं होतं तेव्हा तर नाही केलं, तेव्हा तर बोलून गेला, तर मग आता विचार करून काय उपयोग. आणि मी त्याला बोलत पण होते की जे सुचतंय ते बोल, आपल्याला टास्क जिंकायचंय. एक वाक्य मी सांगू. काजल इज अ गुड मेंटर दॅन रेवती. बोल. नॉट सर नॉट. नॉट ॲग्री. ओके 2 झाले. चलो वी डोंट हॅव टू मच टाइम. कम्प्लीट कर अथर्व, 3च राहिलेत. काय पण बोल. 30 सेकंड्स 30 सेकंद राहिलेत. अथर्व 30 सेकंड. अथर्व बोल ना प्लीज. अथर्व हवं तसं बोल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. टाइम अप. ऑलराईट. तो बरोबर ट्रॅकवर होता पण त्याचा फोकस नव्हता तेव्हा त्या टास्कमध्ये. ऑफकोर्स आम्हाला फोकसचा त्रास आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अजून थोडंसं लक्ष दिलं असतं तर बोलला असता आणि कदाचित आम्हाला तो पॉईंट मिळाला असता. तू 5 वाक्य कंप्लीट नाही करू शकलास. सो 2च झाली आहेत जे वाईट गोष्टी सांगायच्या होत्या. असो चल रामा ये. बंद डोळ्यांनी समोर ठेवलेले खाद्यपदार्थ चाखून ओळखायचे आहे. ओ शाबास. तयार का? हा तयार आहे का? चला सेटअप आणा प्लीज. आता डोळे बंद करा आधी. ओके रामा रेडी? ओके सर. जय सर. खा. सांग. अरे अरे बफर झाला. तिळ तिळ सर तिळ. मग सरांनी मला सगळ्यात पहिला पदार्थ दिला. मग तिथं मी सगळं मग मला कळालं हे तिळच आहे. 100% तिळच आहे. ओके करेक्ट. खा. सर बिया आहे वाटतंय. सूर्यफूल बिया नाही. नाही काय सर? ते होते पंपकिन सीड्स. ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं ते ग्रीन कलरचे सीड्स कोणते असतात, पंपकिनचं कसलं असतं मला पण माहित नव्हतं. बिया आहेत पण सूर्यफुलाचे नाही. पण तिथं तो जरासा गेस चुकला आपला. तोंड उघड. उघड. खा. ओ काय आहे? सर मोदक आहे. हा मोदक. मोमोज मोमोज मोमोज. ओके तोंड उघड. रेडी? हे काय आहे? काय काय तुला आहे? सांगायचंय राम. मी सांगू? अजून पाहिजे? द्या सर मस्त लागलं. तोंड उघड. शिरा. काय? शिरा आहे ना? पेस्ट्री खाल्ली आणि त्याला शिरा बोलतोय. जसं की केक खाल्ला नाही आयुष्यात असा वागला तिकडे. मला असं झालं की अरे केक तुला कसं समजला नाही. तोंड उघड. चाव. काय वाटतंय? बटाटा. हा? बटाटा वाटत होता मला डायरेक्ट. बटाट्यासारखं ते करून कार कुरकुर तेच वाटत होतं पण ते काय होतं तेच कळत नव्हतं. 100% बटाटा आहे सर. 100% बटाटा. ओके चला डोळे उघडा आणि आता बघा काय काय आहे. शिरा बघ आधी.
रताळे गोबी असं रे बिया ना सूर्यफुलच्या नाही नाही सूर्यफूल नाही. पंपकिन भोपळ्याच्या. सूर्यफूल इज ब्लॅक. हे 6 मधनं 3 ओके. नेक्स्ट विजय. इकडे एक आहे, इकडे एक आहे. एक बोटाने इशारा केलायचा म्हटलं इकडं काहीतरी असणार आहे नवीन. काय मी 2 सांगितलं तुला कुठल्या कुठल्या आहेत त्या. इशारा केला. माझ्यावरच गेम करायला लागले. मी वाचू. स्थळ कोणी देतं का त्याच्यावरती आणि ओके. सो बेसिकली काय आहे, 2 विषय आहेत. 2 पैकी कुठलाही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला विषय कोणी स्थळ देता का स्थळ, म्हणजे लग्नासाठी तुम्ही बेसिकली बाजारात उतरलात. दुसरा विषय असा आहे, तुम्हाला एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी बोलवलंय. ओके. आणि ज्यांनी बोलवलंय त्यांच्या मुलीनी स्टेजवर परफॉर्मन्स केलाय डान्सचा आणि अतिशय घाणेरडा परफॉर्मन्स केलाय. ओके. पण तरी तुम्हाला तिकडे पाहुणा म्हणून बोलवलंय, तर तुम्हाला त्या मुलीबद्दल चांगलं चांगलंच बोलायचंय. सर माणसं पायताने घेऊन मागं लागतील की असं चांगलं चांगलं आता प्रेक्षक असणार की पुढे बघायला. तुम्ही 2 पैकी एक विषय निवडू शकता आणि त्याच्यावर बोलू शकता. मी लग्नाचा विषय निवडतो. मला मोनो ऍक्ट करायचा होता, कोणी स्थळ देते का स्थळ, पण आताच्या जमान्यात कसं झालंय, शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही. त्यामुळे मी जास्त शेतकऱ्याचा मुद्दा माझ्याकडून, मी एक शेतकरी आहे त्यामुळे माझ्या पद्धतीने मी मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. माझं नाव विजय खबाले, मी शेतकरी आहे आणि माझ्याकडे काय मुंबईला खोली बिली काय नाही आणि मी शेती करतोय. तुमच्या मुलगीला कधी उपाशी राहून देणार नाही. रानात माझ्यासोबत काम करावं लागणार, कारण कुठं जरी गेलं तरी काम करायला केल्याशिवाय पोट भरत नाही. माझ्या शेताची जशी मी काळजी घेतोय तशी तुमच्या मुलगीची सुद्धा मी काळजी घेणार. जसं पीक भरभरून येते तशी तुमची मुलगी जेवढी होता होईल तेवढी सुंदर दिसेल तेवढा माझा मी प्रयत्न करणार. शेतासारखं आमच्या मुलीची काळजी घेणार. शेतात जसं सर पिकाची आपण काळजी घेतोय की आपल्याला अन्न पोट भरायसाठी लागते म्हटल्यावरती, मग ते पिकाची जशी आपण निगा राखतोय तशी पण आपण तिचा मेकअप मला आवडत नव्हता तरी पण आता माझ्या लग्नासाठी मला मेकअप पण आवडावं लागणार. कारण मला असं झालं की त्याला टास्क समजलेलाच नाहीये, कारण तो स्पीच देत होता, तो ऍक्टिंग करतच नव्हता. मी थोडीशी तिथे डिसअपॉइंट झाले, कारण मी चल बाबा सिटीत शोमध्ये येऊन मी मेकअपचा पण शिकून गेलो आणि मला मेकअप पहिला आवडत नव्हता, आता शोमध्ये येऊन आवडायला लागला. पण तुमच्या मुलगीचा पण मी मेकअपवर पण करून देऊ शकतो तुम्हाला. आणि तिला डेट सरप्राईज पण करू शकतो, कारण आमच्या गावात नव्हती डेट सरप्राईज. मी तिला बाहेर घेऊन फिरवू पण शकतो. हे शोमधनं पण मी शिकलोय. मला असं होत होतं की विजय, तू एरवी कितीतरी भारी करतोस, तू किती ड्रामेबाज आहेस, तू किती भारी करतोस, आत्ता काय झालंय, का नाही करत आहेस? आणि तुमची मुलगी होता होईल तेवढी मी खुश ठेवायचा प्रयत्न करीन. तिला बाहेर फिरायला पण घेऊन जाईन, कारण एका जागी ठीक बसून बोर होऊन जाते. तिला प्रवासाची जर भीती वाटत असेल तर मी तिला कम्फर्टेबल करून घेईन प्रवासाबद्दल. आणि जसा मी विमानाचा प्रवास केलाय तसा बायकोनं माझ्या केला नसला तर मी तिला करायचा प्रयत्न करेन. जे मी शोमध्ये तर शिकलो की मुलींची काळजी घ्यायची कशी, त्यांचं मेकअपचं, कारण मला मेकअप आवडत नव्हता पहिल्यापासून. मग ते मी त्याच्यात मुद्दा मांडला. मला मुलगी दिली की मी तिचा मेकअप करेन, भांडण झालं की विमानातनं एखादी डेट सरप्राईज करेन तिच्यासाठी. आणि मी सापा विश्वास ठेवतोय तसा आम्ही बायकोला आधी कम्फर्टेबल झाल्यावरती विश्वास ठेवणार, त्यावर काही विश्वास ठेवणार नाही मी तिच्यावर. जोपर्यंत विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत मग काय करायचं आमच्या मुलींनी? सर लग्न झाल्यावरती कुणाचाच विश्वास नसतो. 5 दिवसानंतर सगळ्यांची मनं कम्फर्टेबल होत जातात. 5 दिवस आपली लग्नाची पूजा झाल्यानंतर एकमेकांचं मन गुंतल्यानंतर अरे सत्यनारायणची पूजा गोंधळ बिंधळ झाल्यानंतर सगळी कम्फर्टेबल होऊन जातात. त्याच्यानंतर मग विश्वास बसणार का तुमचा? हा? होय. आलं लक्षात. तुम्ही नका प्लेननी नका फिरवू. माझ्या मुलीला मी फिरवीन प्लेननी वगैरे काय ते मेकअप साठी मी करीन. घ्या तुम्ही बसून घ्या. काय कॅल्क्युलेशन आहे मला कळलं नाही 5 दिवसात. दीपकराव या. मी चिडून असले वाटली जरा. चल इंग्रजीमध्ये शक्यच नाही इंग्रजीमध्ये. एक शब्द आहे फक्त.
लवली. एका रिपोर्टर प्रमाणे तुम्हाला काल रात्रीपासून आत्तापर्यंत जे काय घडलं त्याचं एक रिपोर्टिंग करायचंय. मी ठरवलं की जे एक्स कंटेस्टंट आले त्याच्यावरनं जरा माहोल गरम पण झाला आणि थोडं घाण चांगलं पण झालं. मग मी ठरवलं की त्याच्यावर काहीतरी बोलू आपण, त्याच्यावर न्यूज तयार करू. नमस्कार, मी दीपक कोळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चल बाबा सिटी या न्यूजमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबई मेन्शन. आजच्या ठळक बातम्यावर आपण जरा लक्ष देऊया. सगळ्या जोड्या फायनलला गेल्या, टॉप 6च्या जोड्या फायनलला लढत खेळत आहेत. एकदम अठीतटीच्या गाड्या चालू आहेत. आता बघू. आणि कालपासून आल्या आल्या आज सकाळी आज जे ॲक्टिव्हिटी झालं, लगेच गायत्री दीदीनं आणि परत प्रणालीला मेन्शन केलं की तू खोटरडेस. तर तुम्हाला पटतंय का बघा जरा पब्लिक. तर लगेच अक्षतानं आल्या आल्या डायरेक्ट ठोसलं काजलला. आणि त्यानंतर सगळ्या घरात जोड्या आल्यानंतर काय वेगळंच मोमेंट झाल्या. सगळ्या घडामोड्या पण पडल्या. 1-2 दुसरीकडं, 2 तिसरीकडं असं झाल्या. कोण कोणाकडे जाईना, कोण कोणासंग बोलना, जास्ती करून मिळून मिसळून राहीना, अशा घडामोड्या पडल्या आपल्या घरात. त्यानंतर जे आज सकाळी नोटिफिकेशन आलं आपल्याला मुंबई मेन्शनमधनं, आज शेवटचा दिवस आहे निरोप घेण्याचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय नाराजपणा होता, अतिशय. तर आजच्या माझ्या ठळक बातम्यांवर मी निरोप घेतो. तर तुमच्या पुढल्या भागात आपण दाखवू मिळून जुळून राहतील का आणि परत आपल्या हाय अशा जोड्या जसं पहिल्या दिवसाला होत्या. तर जाणून घेऊया पुढल्या बातम्यात. नमस्कार. आणि सगळे हसत होते. मला त्याला बघून खूप मजा वाटत होती. असं वाटत होतं की हां, ॲज मेंटॉर मी कुठेतरी चांगलं काम केलंय आणि करते पण. सो तुम्ही हे जे आज छान व्यवस्थित शेव वगैरे करून तयार होऊन आलात, तर आपण आपल्या आलेल्या एक्स कंटेस्टंट्सच्या मुलींना विचारणार आहोत की तुम्हाला या 6 आपल्या गावरान ब्रोजमधनं आज जो सगळ्यात व्यवस्थित ग्रूम करून जो आला आहे, असा तुम्हाला कुठला गावरान ब्रो वाटतोय? मला तुम्ही फेवरेटिझमपेक्षा खरं उत्तर दिलेलं जास्त आवडेल. गुरलीन, स्टार्टिंग विथ यू. मला असं वाटतं की रामा, कारण जेव्हा मी आली होती रामाची जे बियर्ड होती ती खूप जास्त होती आणि मी म्हणाली हे काय असं कसं दिसतोय तू आता. तर आज मॉर्निंग रामाने बियर्ड ट्रिम केली आणि शेप पण नाईस दिली आणि केस पण छान ठेवले. ओके, थँक्यू. येस ऐश्वर्या. हो सर, आय अग्री. रामाचं एकदम मस्त बियर्डचं त्यांनी शेप दिले आणि हेअरस्टाईल वगैरे पण एकदम मस्त त्यांनी छान ठेवली आहे. तुम्ही? ऋषिकेश, मला त्याचा बियर्डचा स्टाईल आवडला. दीपक सर. दीपकला दाढीच येत नाही. दीपकला दाढी येत म्हणजे त्यांनी फार चांगलं कॅरी केलंय त्यांनी. नाही, थोडं होते ते. आणि थोडं swag मध्ये पण आलंय आता. सो दीपक, रामा, ऋषिकेश. येस गायत्री. मला रामा आणि ऋषिकेशमध्ये कन्फ्युजन आहे, तर मला एक पैशाने असं वाटतंय की रामा. येस अक्षता. आय थिंक रामा. बियर्ड त्यांनी व्यवस्थित केली आहे सकाळपेक्षा. ओके. मला असं वाटतं की ऋषिकेश आणि रामा. तो एक ऋषिकेश. सो हे जे ग्रूमिंग तुमचं झालंय हे ऑब्व्हियसली शक्य झालंय जिलेट गार्डमुळे. आणि आज बिकॉज रामा तुला सगळ्यात जास्त वोट्स मिळालेत, जे तुला मगाशी वेगळे वोट्स जास्त मिळाले होते, पण आता तुला ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वोट्स मिळालेत म्हणून तुला मिळणार आहे एक ॲडव्हान्टेज. आणि मेजॉरिटी ऑफ द पोरींनी रामाचं नाव घेतलं, कारण रामा आजपर्यंत सकाळपर्यंत पण असा दिसत होता की कुठून जंगलातून आलाय काय माहिती, पण आता इतकं चिकना वाटत होता रामा की मस्त बियर्ड केली आहे, हेअरकट केलाय. मला वाटलंच होतं इथे रामा जिंकणार आणि तो जिंकला. ॲडव्हान्टेज इज यू गेट अ बोनस पॉईंट. ओके, त्यामुळे लीडर बोर्डवर जे काय पोझिशन आहे त्याच्यामध्ये दिस बोनस पॉईंट इज डेफिनेटली गोइंग टू काउंट. प्लस मगाशी पण मी तुला म्हणालो होतो की तुला ते टास्क केल्यावर एक बोनस पॉईंट मिळेल. ओके, सो विल गेट दॅट बोनस पॉईंट ॲज वेल. तर या सगळ्याच आपल्या लीडर बोर्डवर काय फरक पडतो थोड्या वेळाने आपल्याला कळेलच. ओके, पण गाईज वेल डन. मला वाटतं ही आपली एक रिव्हिजन खूप छान झालेलं आहे. सो आपल्या पुढच्या भागात जाण्याआधी 6 आपल्या गावरान ब्रोजना मिळणार आहेत रामराज धोती, शर्ट्स अँड कुर्ताज यांच्याकडनं एक गिफ्ट हॅम्पर. ते मिळणार आहे फक्त नाही, तुम्हाला तेच कपडे परिधान करून पुढच्या टास्कमध्ये पुढच्या भागात यायचं आहे. सो त्यांचे गिफ्ट हॅम्पर्स आणा प्लीज. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय.
एक नंबर गिफ्ट आहे सर. खूप छान. तर याचबरोबर आपला हा टास्क इकडे संपतो, पण आपला आजचा दिवस अजून संपलेला नाहीये. ओके, लीडर बोर्डवर या सगळ्याच्या काय चेंजेस झाले थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच. ओके, आजी माजी स्पर्धकांचा मेळ, हसत खेळत चालू राहिलेले खेळ, हे सगळं असंच उद्याही चालू राहणार. भेटूया उद्याच्या भागात आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी